हे बघा, नैसर्गिक आपत्ती हे सांगून येत नाही आहे, ती आता पुन्हा एकदा मराठवाड्यावर आलेली आहे. पूर्वीसुद्धा अत्यंत प्रचंड प्रमाणात जो काही पाऊस झाला त्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसानही झालं. सरकारने मदतही केली, मदत केली नाही असं नाही आहे. सरकारने जवळपास 20,000 काही कोटींची मदत केलेली आहे. परंतु आता जो अवकाळी पाऊस आला ह्या गेल्या 2-3 दिवसामध्ये, त्याचे पंचनामे करून निश्चित सरकार त्यांना सुद्धा दिलासा देईल. निसर्गासमोर आपण हातबल असतो, परंतु हातबल असताना शेतकऱ्याला मदत करणं हे आपल्या हातात असतं. म्हणून सरकारने त्याचे पंचनामे सुरू केलेले आहेत आणि योग्य ती मदतसुद्धा सरकार त्यांना देईल. कॅप्टन अशोक खरातचा मुद्दा खूप असतोय. अनेक राजकारणी त्यांच्या मुखेडवरती आहे आणि त्यांच्यावर कारवाई करायची मागणी होते. तुमच्या पक्षाचे दीपक केसरकर यांचे पण जवळचे लोक त्याच्या संपर्कात होते आणि SIT चौकशी त्यांची सुरू झालेली आहे. खरात प्रकरण हे महाराष्ट्रभर गाजते. एक तुम्हाला निश्चित सांगतो की आम्ही राजकारणामध्ये अनेक लोक आहेत, अनेक लोक असतात, अनेक वेळेला अनेकांशी संपर्कही येतो. नेमकं येणाऱ्या माणसाच्या मनात काय हे कधी सांगता येत नसतं, किंवा तो काय उद्योग करतो ह्याची पूर्वकल्पना कधीही नसते. आणि असून जर कोणी त्याला जर साथ देत असेल तर तो गुन्हा आहे. तसा जर गुन्हा कुणाकडून घडला असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. परंतु हे प्रकरण एवढं गंभीर आहे, याच्या खोलात जाऊन आता तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतात, अनेक व्हिडिओ जेव्हा येत आहेत त्या टायमाला निष्ठेचा कळस ज्याला म्हणतात तो आपल्या नजरेस येतो आहे. म्हणून एखाद्यावर श्रद्धा ठेवणे किंवा एखाद्याला मानणं आणि त्याचा असा गैरफायदा घेणं हे अत्यंत त्याला काय शब्द त्याला सुचत नाही, परंतु हे खेदजनकच आहे आणि अत्यंत किळसवान आहे. म्हणून असे धर्माच्या नावावर किंवा ज्योतिषाच्या नावावर किंवा भोंदगिरीच्या नावावर असा जो काही प्रकार झालेला आहे तो या महाराष्ट्राला कलंक आहे. म्हणून सरकारनं यावर अत्यंत कठोरपणे कारवाई केली पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं तर अनेक पुढाऱ्यांचेच त्यांच्याबरोबर फोटो आहेत, अमित शहापासून सर्वांचे फोटो आहेत. याचा अर्थ सर्वजण त्याच्याशी संबंधित अशातला भाग नाही. भेटतात, माणसं भेटतात, रोज भेटतात, परंतु खरा जर त्याच्यामध्ये कोणी त्याच्या सपोर्टिंगला असेल किंवा कोणी त्याच्याबरोबर असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, हे सरकारचं सुद्धा स्पष्ट मत आहे. सरकारचं फारच प्रेम होतं त्याच्यावर. अनेक ठिकाणी म्हणजे आता एक पाण्याच्या बाबत त्याचा निर्णय होता, त्याच्यासाठी स्पेशल GR काढून गाळणीचं पाणी अगदी त्याच्या संस्थानला पोहोचवलं होतं. जवळपास सर्वच मंत्र्यांचं, सत्ताधाऱ्यांचं विशेष प्रेम होतं. असं नसतं काय, एखाद्या वेळेला एखाद्याला थोडी बहुत मदत करणं हा भाग वेगळा आहे, परंतु हा मदतीचा जर गैरवापर जर कोणी घेतला असेल तर मात्र त्याचं चुकीचं झालेलं आहे. एक भावनेच्या भरात एखाद्याला जो मदत करायचा प्रयत्न केला असेल, परंतु ही भावना कुठपर्यंत असावी यालाही काही लिमिटेशन असल्या पाहिजेत. म्हणून आता जो काही GR काढला म्हणतात त्याच्यामुळं एक आपल्याकडे लोकांचा रोष जातो, हे मात्र तेवढंच खरं आहे. असं आहे की एखादा मुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या महाराजांना भेटायला जातो त्यावेळेस एक यंत्रणा असते की ती त्या सगळी चौकशी करते, अशा बाबी जाणं योग्य आहे का अयोग्य अशा प्रकारची भूमिका पण देते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिथं पोहोचल्याचा आरोप केला जातोय. अनेक नेते त्या ठिकाणी पोहोचले त्यांच्या भेटीला. अहो, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील किंवा इतर कोणी नेते असतील, त्यावेळेला हे प्रकरण कधी उघडीस आलं का, हे आता कळायला लागलेलं आहे. म्हणून जोपर्यंत प्रकरण समोर येत नाही तोपर्यंत प्रत्येकाला थोडं त्याची बाजू समाजासमोर जो पण देत नाही किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पण या प्रकारात कळायचं काही मार्गच उरत नाही. म्हणून हे अंधारातले प्रकार जेव्हा उजेडात येतात त्या टायमाला आपल्याकडून सुद्धा आपण चुकीच्या माणसाला भेटलो त्याचा पश्चाताप आम्हालाही होतो. एक इंटरेस्टिंग विचार, की खरातला पकडलंय, खरात पोलीस घेऊन गेले, आता खरात पोलिसांवर ओरडतोय, माझा छळ करताय, तुमच्यावर देव कोपेल, तुमचा कोप होईल तुमच्यावर. आता त्या खरातच्या देव कोपण्याला किंवा त्याच्या बोलण्याला काही अर्थ राहिलेला नाही. जेव्हा अनेकांच्या तक्रारी आता प्राप्त होतील, मला वाटतं खरातचा रामराहीम झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्ष त्याला तुरुंगात काढावं लागतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि सरकारने सुद्धा सगळ्या चौकशा हाच त्याच्या मागं लावलेल्या आहेत
आणि निश्चितच याच्यातून सर्व काही समोर येईल. आणि जेव्हा सगळं प्रकार उघडकीस येतील, आता असं सांगितलं जात आहे की अनेक व्हिडिओ त्याचे आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा सर्व समोर येईल त्या टायमाला हा त्या शिक्षेपासून वाचणार नाही. लोंढेकडून जी माहिती मिळते ज्याने ताब्यात घेतली, त्यामुळे त्याचे राजकीय आणि व्यावसायिक भागीदार जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं यासाठी आता पोहोचलंच पाहिजे ना. जेव्हा चौकशी होती ते सर्व अँगलने होते, एक बाजूच धरून चौकशी होत नाही. मग याचे कुणाशी संबंध आहेत, कोण याच्याबरोबर पार्टनर आहे, कुणाबरोबर याने भागीदारी केलेली आहे, किंवा इतर लफड्यामध्ये कोण कोण याच्याबरोबर आहेत, आणखीन काही प्रकार घडलेले आहेत का, त्याच्यासाठी याचा कुठं सहभाग आहे का, त्या सगळ्या बाबी तपासल्या जातील. एक फक्त त्याच्या गुन्ह्यापुरतं नाही तर त्यांनी इतरांना काही सहकार्य केलं का किंवा इतरांनी त्याला काही सहकार्य केलं का, या सगळ्या बाबीचा उलगडा ह्या चौकशीमध्ये निश्चित होईल. राजकीय लोक का जात असावेत, का जात होते त्याच्याकडे? हे बघा, राजकीय लोकांचं तुम्ही एक सांगतो, आम्ही सप्ताहाला जातो, आम्ही मंदिराला जातो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आणि कार्यकर्त्यांचा आग्रही असतो. आणि अशा वेळेला एखाद्या चांगल्या भावनेने जर गेलो आणि तिथं जर काही एखादं चुकीचं काही घडलं तर त्याचा दोष असा डायरेक्टली तुम्हाला देता येणार नाही. म्हणून मग उद्यापासून प्रत्येक आलेल्या माणसाचं त्याला आयडेंटिफाय करणं, मग त्याचा पूर्व इतिहास 10 वर्षाचा काढणं हे शक्य होत नसतं. म्हणून एकदा अजितदादा बोलले होते की आम्ही कुणाबरोबर फोटो काढतो हे आम्ही सांगू शकत नाही, पण कोण गर्दीमध्ये उभं राहतो याचा तुम्ही हे केलं, सखोलामध्ये गेलं पाहिजे. अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असेल राजकीय पुढाऱ्यांबरोबर कधी एखाद्या वेळेला आपल्याला तडीपार गुंड दिसतो, कधी बलात्कारी दिसतो, कधी आणखीन कोणी दिसतो. हे नेत्यांना माहिती असलं, जाणून बुजून जर झालं तर तो गुन्हा आहे, पण अचानक कोणी जर काही केलं तर त्याला दोष देता येणार नाही. म्हणून आता सगळे नेतेसुद्धा सावध झालेले असावेत आणि यापुढं अशा जे काही फोटोग्राफ्स किंवा असे काही कार्यक्रम ज्याला आपण वेगळा अर्थ देतो त्या ठिकाणी जायला आता लोक कचरतील. 68 सातबारे आढळलेली आहेत, म्हणजे त्याच्या पत्नीच्या नावे आणि इतर संपत्ती या महाराजाकडे, खराताकडे. आता महाराज लोक एवढे श्रीमंत असतील माझी कल्पना नव्हती, परंतु हे भयानकच आहे. तुम्ही ह्या प्रकरणाला सिरियसली घ्या. जवळपास 500 कोटीच्या वरची प्रॉपर्टी एखाद्या महाराजाकडे सापडते, 38 सातबारे असतात. मग ही प्रॉपर्टी आली कुठून? मग कदाचित त्यांनी कुणाला ब्लॅकमेल केलं का, कोणी त्याला देणगी दिली का, हा सगळे प्रकार हे चौकशीच्या अंती आपल्याला दिसून येतील. संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यासंदर्भात की बाबाने अनेक बदल्या केसरकर यांच्याकडून करून घेतल्या. संजय राऊत बी त्याच्यात सामील असावं कदाचित. साईबाबाचा प्रसाद त्यांनी सुद्धा किती वेळा खाल्ला असेल त्यांना विचारा एकदा. तुमच्याकडे आणलेल्या बंगाली बाबाबद्दल विचारा ना, बोला ना कधीतरी. तो काळ्या ड्रेसवाला बंगाली बाबा कोण आहे? इतराला नावं ठेवण्यापेक्षा पहिलं आपल्या तिथं आजूबाजूला काय काय घडतंय याचेसुद्धा आम्ही फोटोग्राफ्स घेऊ शकतो. म्हणून एखाद्याला टार्गेट करणं सोपं आहे. असे प्रकार जेव्हा घडतात त्या टायमाला सर्वांनी सामूहिकपणे याची निषेध केला पाहिजे आणि याची चौकशीसुद्धा केली पाहिजे. परंतु कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी असे जर आरोप करत बसाल तर ते मला वाटतं चुकीचे आहेत. असं म्हणतात की फडणवीस यांचं सरकार पाडवण्यासाठी विधी करण्यात आले, त्यामुळे जे आहे ते बाबावर धाडी पडला. आता उद्धव ठाकरे साहेब जेव्हा त्या वर्षामध्ये होते त्या ठिकाणी फार काही लिंबू वगैरे वगैरे निघाले म्हणतात, काळा जादू केल्याचं म्हणतात. आता उद्धव साहेब गेले, मग शिंदे साहेब आले, तेव्हाही म्हणतात का काळा जादू केली. आता देवेंद्र फडणवीस आलेत. अशा काळ्या जादू केल्याने जर मुख्यमंत्री बदलत असतील किंवा मुख्यमंत्री होत असतील तर प्रत्येकजण काळे जादू करत बसेल ना. कशाला लोकांची कामं करायची, कशाला लोकांसमोर जायचं, कशाला निवडणुकीमध्ये जायचं. काळी जादू केलं की निवडून आलं, काळी जादू केली की मंत्री झालं, काळी जादू केली की मुख्यमंत्री झालं. किती सोपा प्रकार आहे हा पुरोगामी महाराष्ट्र. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालत नाहीत. तुम्हाला या जादू टोण्यापासून मुक्त करण्यासाठी सर्वच महामानवांनी अनेक आपल्या संतांनी त्यातून बोध घ्यायला सांगितलेले, तो बोध घ्या आणि पुढे चाला. ज्यांचे फोटो या महाराजांसोबत आहेत, मग ते मंत्री असतील कुणी असतील, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते विरोधकांकडून. आता या विरोधकांचे कुणाकुणाबरोबर फोटो आहेत हे आता हे काढत बसायचं का? हा धंदा उरला आहे आम्हाला. अहो जो सत्तेत असतो त्याच्याबरोबर फोटो काढायला हजारो लोक असतात.
देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर किती लोक रोज फोटो काढतात, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर किती काढतात, अहो आमच्यासारख्या साध्या माणसाबरोबर किती लोक फोटो काढतात. फोटोवर राजकारण चालत नसतं. फोटो हे प्रत्येकाला वाटतं की एखादा आपण ज्याला आदर्श मानतो किंवा एखादा मोठा नेता असेल त्याच्यावर आपला फोटो असला पाहिजे. काय गैर आहे त्याच्यात? आणि फोटोमुळं जर राजकारण सोडावं लागलं तर मग तो बुरखे घालून मंत्र्याला फिरावं लागेल. सर, वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंग गाडली होती ते आज सत्य होते असं संजय राऊत म्हणाले. बरं झालं तिथं रेड्याची शिंगे भेटली, याची शिंग भेटली पाहिजे होती. कसले काय आरोप करताना काही विचार तरी करत जा. संजय राऊतला तिथं ठेवलं पाहिजे होतं. हाच मोठा जादूगर आहे ज्यांनी उद्धव साहेबांची सत्ता पलटून टाकली, पक्ष बुडवून टाकला. म्हणून अशा जादूटोण्यावर काही चालत नसतं. हे सरकार आहे, हे घटनेच्या नुसार चालतं. राष्ट्रपतीची महासत्ता आहे आणि सातारामध्ये काल तुम्हाला भाजपनं जिल्हा परिषदेत सत्तेपासून बाहेर ठेवलं, अगदी तुमच्या लोकांना मतदान सुद्धा करून दिलं नाही अशीपर्यंत चर्चा आहे. भाजप असा अन्याय कसा करतोय? काल साताऱ्यामध्ये फार मोठी वादावादी झाली अशी एक प्रकरण आमच्या कानावर आलेलं आहे. आमचे मंत्री शंभूराज देसाई तिथे होते. त्यांच्या हाताला मार लागल्याचं चित्र आज तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे. मला वाटतं शंभूराज देसाईंनी ह्याची सर्व कल्पना माननीय एकनाथ शिंदे साहेबाला दिली असावी आणि म्हणून नेमकं प्रकरण काय हे शंभूराज देसाई आणि शिंदे साहेबाला माहिती आहे. आणि मग त्याच्यावर अशा माहितीमध्ये काम करताना अशा अडचणी का येतात यावरचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब जरूर घेतील. संभाजीनगरमध्ये काही वेगळं चित्र नव्हतं. तुमच्या दोघांची युतीत लढले, मात्र तुम्ही सत्तेबाहेर आहे. ह्या सगळ्या बाबी शिंदे साहेबाच्या कानावर गेलेल्या आहेत. शिंदे साहेब निश्चितच याच्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा काय कुणाला समज द्यायची नाही द्यायची याचा निर्णय शिंदे साहेब घेतील. जयंत पाटलांच्या नावाने नेहमी चर्चा करता. आता पुन्हा ते पुढे आले की ते भाजपमध्ये जाणार होते आणि संजय काका पाटील म्हणतात ते सगळं माझ्यासमोरच ठरलं. तुम्ही पण अनेक वेळा बोलले जयंत पाटील बाबत, थोडं विचार. जयंत पाटलाला त्या पक्षामध्ये राहून ज्या पद्धतीने ते प्रदेश अध्यक्ष असताना त्यांना ज्या पद्धतीने थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, त्यामुळे जयंत पाटील हे वैतागलेले होते हे निश्चित आहे. याची माहिती सर्वांना आहे, पक्षातल्या लोकांना सुद्धा आहे. म्हणून उद्याही जयंत पाटील कुठे असतील हे आता सांगता येणार नाही. रुपाली चाकणकर यांची संपत्ती एवढी कशी वाढली याची चौकशी करावी अशी मागणी संगीता तिवारी यांनी केली. आता हे प्रत्येकजण एखाद्यावर आरोप झाल्यानंतर प्रत्येकजण मागणी करते आणि आता चौकशीच्या भोवऱ्यामध्ये ते सर्वजण असताना त्याची सर्व माहिती काही दिवसानंतर लोकांसमोर येईल. बरं, आपण आपल्या खात्याअंतर्गत बऱ्याच जणांना नोकरीची संधी दिलेली आहे. अट्रॉसिटी पीडित जे काही लोक होती, कुटुंब होती, त्यापैकी 889 लोकांना नोकरी देण्याचा आमचा मानस होता. कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी झाली आणि काल आम्ही जवळपास 98 ते 100 लोकांना जो त्या विभागातले आहेत, जवळचे आहेत म्हणून त्यांना त्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 लोकांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घ्यायचं त्या पत्र दिलं. ते गेल्यानंतर बाकीच्यांनाही दिले. आता हेच नागपूर आणि संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा इथलचे जे काही पीडित आहे त्यांनाही त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर दिलं जाणार आहे. इम्तियाज जलील यांनी तुमच्या खात्याच्या संदर्भातला मध्ये समोर आणला की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नावानं घरकुल योजनेसाठी अर्ज केले गेले आणि खूप मोठ्या प्रमाणावरती घरकुलात बोगसगिरी झाल्याचा त्यांचा आरोप आहे. आपलं खातं या आरोपाबद्दलची आपली काय भूमिका आहे? हे बघा, माझ्या खात्यातर्फे रमाई आवास योजनेला निधी हा वितरित केला जातो. निधी वितरित केल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये जी काही प्रक्रिया ज्याला म्हणतायत, मग ते कॉर्पोरेशन क्षेत्रातले असेल, ते ग्रामीण क्षेत्रातील असेल, ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचं काम त्या एजन्सीने करायचं आहे. म्हणजे कॉर्पोरेशनने करायचं आहे. जे लाभार्थी ते कॉर्पोरेशनकडे अर्ज करतात, जिल्हा परिषदकडे अर्ज करतात. ते व्हेरीफाय केल्यानंतर जे सिलेक्ट होतात त्याला आमचा निधी जो आम्ही त्यांना दिलेला असतो ते त्यांच्यामार्फत ते वितरित होतो. म्हणून तिथं काही जर बोगसगिरी झाली असेल, काही चुकीचे जर काही कोणी भरले असेल, अर्ज भरले असेल, तर त्याचे सर्व निपटारा करण्याची जबाबदारी त्या एजन्सीची म्हणजेच कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदची असते. असे जर गैरप्रकार आढळले तर निश्चितच त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाईल. त्याची काय चौकशी तुम्ही तुमच्या खात्याकडनं लावणार आहात या सगळ्या प्रकारात? नाही, आमच्या खात्यातर्फे आम्ही फक्त निधी वितरित करतो, आम्ही निधी देतो. त्या फसवणूक तुमचीच होणार होती ना? फसवणूक जरी आमची होणार होती ते याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना निश्चित त्यांच्या काय म्हणणं आहे त्याची मागणी, त्यांचं म्हणणं आमच्यासमोर मांडायला त्यांना भाग पाडू. धन्यवाद. हिंदी बाईट पाहिजे. एक संघ पूर्ण 8
18 आमदारांनी सिंग आणली होती. आज सुद्धा जे आहे ते वर्षा बंगल्यावर 20 फूट खड्डा फोडला तर रेड्याचे सिंग निघते. देखिए, संजय राउत ने जो कहा है कि वो रेडियो का सिंग वगैरह कुछ तो भी गुवाहाटी से इधर से आए, मुझे लगता है ऐसा बेवकूफ़ स्टेटमेंट करने वाला संजय राउत ये देश में एकमेव आदमी होगा. 20 फुट खोदो तो तुमको वो मिलेगा और 50 फुट खोदेंगे तो पानी लगेगा. ऐसे बेवकूफ़ वाली बातें संजय राउत ही कर सकता है. और ये जादू टोना पे कोई देश नहीं चलता. अगर जादू टोना से ही सब मंत्री बदलते, मुख्यमंत्री बदलते, तो लोग यही करते बैठते थे. इसलिए ये जादू टोना को ये समर्थन कर रहा है. इसलिए सबसे बड़ा गुनहगार ये है. और ऐसी कोई भी बातें हमारे महाराष्ट्र के जो पुरोगामी महाराष्ट्र कहला जाता है उसमें ये ऐसी बातें कभी होती नहीं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.